नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आजचा जो काही विषय आहे, येणारी 20 जानेवारीची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 त्या संदर्भात चर्चा करत असताना मुख्यत्वे की जे काही पॅनिक बटन ऑन झाले आणि सगळ्यांना जे काही एक भीती वाटते, एन्झायटी वाटते, त्यातल्यात ज्यांची पहिली किंवा दुसरी मेन्स आहे, परफॉर्मन्स प्रेशर आहे, त्याला कसं मॅनेज करायचं हा महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यासोबतच शेवटच्या दिवसांमध्ये 2-3 दिवसामध्ये काय प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा नवीन विद्यार्थ्यांनी काय चुका करू नयेत किंवा डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर इन बिटवीन पेपरच्या मधलं मॅनेजमेंट काय असलं पाहिजे, कुठल्या पेपरचे कुठले टॉपिक जास्त फोकस केले पाहिजे, त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं करायचं काय, याविषयीची चर्चा सगळी आपण या संबंधित करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की पॅनिक रिलेटेड की मागच्या 1-2 दिवसामध्ये मला बरेचसे मेसेज आणि कॉल आले आणि त्यामुळं मी हा व्हिडिओ केला. ॲक्च्युली माझे खूप पेंडिंग काम आहेत ते सोडून मी याचं करण्याचं कारण आहे की पॅनिक हे खूप हाय लेवलला गेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी मुलींमध्ये पण तेच प्रमाण दिसतंय, मुलांमध्ये पण तेच प्रमाण दिसतंय. आणि सगळं असं का होतंय, बेसिकली एक गोष्ट समजून घ्या की आता कुठेतरी 1 सेकंड लास्ट अटेम्प्ट हा ऑब्जेक्टिव्हचा राहिलेला आहे. मागच्या 4-5 वर्षापासून काही लोक 5-6 वर्षापासून तयारी करतायत. सगळ्यांना पोस्ट पाहिजे आणि मग त्याचं जे परफॉर्मन्स प्रेशर आहे ना, ते कुठेतरी आपला परफॉर्मन्स चोक करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थोडंसं एन्झायटी म्हणा, टेन्शन म्हणा, पॅनिक होणं म्हणा, हे नॉर्मल आहे. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या, जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत त्यांनाच कुठेतरी थोडंसं टेन्शन येणं म्हणा, एन्झायटी म्हणा, हे होणार आहे. जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आमच्यासारखे त्यांना काही वाटणार नाही, कारण ज्यांना जास्त एक्सपेक्टेशन नाही येत ना, तिथं टेन्शन येत नाही. म्हणजे गौतम बुद्धांनी ते बरोबर सांगितलं बघा बुद्धिझमच्या फिलॉसॉफीमध्ये, डिझायर इज अ रूट कॉज ऑफ सॉरो. तर याला जर आपण सॉरो म्हटलं तर ही डिझायर काय आहे की मला पोस्ट मिळाली पाहिजे, माझं शेवटचा अटेम्प्ट आहे, नाही भेटलं तर कसं होईल, हे सगळं जे काय आपल्या मनामध्ये वादळ उठलेलं आहे ना, त्याचा परिणाम हा आहे की तुम्हाला टेन्शन येत आहे. त्यामुळे पहिले हे ॲक्सेप्ट करा की टेन्शन येत आहे, मान्य आहे, पण टेन्शन येणं हे साहजिक आहे. मी नॉर्मल ह्युमन बिईंग आहे, माझ्यामध्ये ते हार्मोन्स असतात, ते इमोशन्स असतात आणि ते इमोशन्स जेव्हा हाय लेवलला जातात तेव्हा ते हार्मोन्स सिक्रेट होऊन मला कुठेतरी एन्झायटी, टेन्शनसारखी गोष्ट वाटते. त्यामुळे पहिले तर हे डोक्यातून काढून टाका की मलाच काय होतं. आणि तुम्हाला कुठं नाही सांगत, जानेवारी म्हणजे जवळपास एक 28 डिसेंबरपासून एवढे फोन येत, एवढे म्हणजे राज्यसेवा मेन्सच्या, बाकीचे रेग्युलर येतच असतात, पण राज्यसेवा मेन्सचे मध्यंतरी काही येत नव्हते. पण 28 डिसेंबरपासून बघितलं रोज कमीत कमी 3 कॉल येतात की सर काय करू, टेन्शन येतं आहे, अभ्यास तर सगळा केला आहे, अभ्यास तर सगळा झाला आहे. काही लोकांचा हा गोंधळ आहे की शेवटी काय केलं पाहिजे सर, आता तर होणं शक्य दिसत नाही आहे, मी काय करू, हे काय करू. त्यामुळं एक कुठंतरी हे ॲक्युम्युलेशन आणि काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये मला अजून बरेचसे कॉल आले आणि पुढच्या पण काही दिवसामध्ये येऊ शकतात. त्यामुळं ज्यांना कॉल करायचा त्यांनी आधी हा व्हिडिओ बघा, नंतर कॉल करा. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या इथे सॉल्व्ह झालेल्या असतील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आता सुधाकर सरांसोबत पण बोललो, कारण बेस्ट एक्झाम्पल मी जेव्हा देतोय ना ते सुधाकर सरांचं, की एका अटेम्प्टमध्ये 100 मार्कांची मेन्समध्ये ग्रोथ का झाली. एकच सोल्युशन आहे, शांत राहणे, एकदम स्ट्रॅटेजिकली शेवटच्या दिवसांना मॅनेज करणे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेच त्यांनी केलं आणि कुठेतरी, आणि सुधाकर सर मला आता म्हटले, आता ही जी मेन्स झाली आहे 22ची, तर त्या 22च्या मेन्समध्ये सुधाकर सरांना याच्यावर 109 मार्क आलेत. सर म्हटले मला कधीच 90-95 आले नाही, मी प्रचंड अभ्यास करायचो म्हणे HRDचा, तेव्हा माझे कधी 95च्या वर गेले नाही. आणि आता ह्यावेळेस मी अभ्यास लिटरली काहीच केला नाही. माझा 21चा इंटरव्ह्यू होता, मी त्याच्यामध्ये गुंतलो होतो, परत ते कोर्टाचं प्रकरण म्हणा, आणि एकदम निवांत होतं. 109 मार्क आले HRDला. तर तुम्ही हा विचार करा की जेव्हा एवढा सिनियर माणूस, सुधाकर सर 2014ला सर्व्हिसमध्ये गेलेले आहेत, तेव्हापासून ते सारखं आहेत, त्यांचा एवढा एक्सपिरियन्स मला नाही वाटत कोणाला असेल MPSCमध्ये. जेव्हा एक्सपिरियन्स माणूस आपल्याला सांगतो की दादांनो शेवटच्या दिवसामध्ये जेवढं शांत राहणार तेवढं मार्क चांगले पडणार, त्यामुळे शांत राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही अभ्यास केलाय ना, तो फार महत्त्वाचा आहे. शेवटच्या दिवसांमध्ये फार तर फार फॅक्च्युअल गोष्टींचा तुम्हाला फायदा होत असतो, याच्या व्यतिरिक्त कन्सेप्च्युअल गोष्टींचा शेवटी फायदा होत नाही. वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष तुम्ही जे काय अभ्यास केलेला असतो त्याचा फायदा तुम्हाला शेवटी होतो. त्यामुळे आता काही वाचणं नाही झालं तरी जास्त फरक पडणार नाही. हा फरक 100% पडतो, पण खूप मोठ्या प्रमाणात पडणार नाही. पहिले हे मनाला समजून सांगा. आणि अजून काय काय करता येऊ शकतं, तर पहिली गोष्ट आहे टार्गेट्स मोठे मोठे ठेवू नका की मी आज पूर्ण मराठी संपवणार आहे, उद्या मला इंग्लिश दुपारपर्यंत संपवायचं आहे, मग मला इतिहास सगळा दुपारनंतर संपवाय, असे मोठे मोठे टार्गेट ठेवू नका. काय होतं, टार्गेट ठेवायला प्रॉब्लेम नाही आहे, पण कंप्लीट नाही झाले की इतकं प्रेशर येतं की मला हे तर करायचं होतं, ते तर मी केलं नाही, मग आता माझं कसं होणार, याच्यावर जर प्रश्न आला तर माझं कसं होणार. त्यामुळे टार्गेट मोठे ठेवू नका, छोटे छोटे टार्गेट ठेवा. त्यासाठी काय करायचं, तर सरसकट सगळं करायचं नाही. मी हे कायम सांगत आलो शेवटच्या काही दिवसांमध्ये, सरसकट सगळं करायचं नाही. फक्त महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, जिथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, जिथं परीक्षेत ते आपल्याला आठवणार नाही, त्या गोष्टी आपल्याला आता करायच्या आहेत. पहिली गोष्ट ही समजून घ्या.
दुसरी गोष्ट एक ही महत्त्वाची आहे की तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये मॅनेजमेंट जे तर ते चांगलं केलं पाहिजे. इट्स ऑल अबाउट मॅनेजमेंट. MPSCमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये कारण काय होतं, GSचे 4 पेपर हे लगातार येतात. ऑब्जेक्टिव्हचा ठीक आहे आदल्या दिवशी असतो तर तुम्हाला थोडा अभ्यासाला वेळ मिळतो, पण ते 4 दिवसांमध्ये आणि त्यातल्या 2 पेपरमध्ये शेवटच्या दिवशी GS3 GS4 करायचं असतं. आदल्या दिवशी रात्री काय वाचायचं काय नाही, त्यामुळे हे टाईम मॅनेजमेंट कुठेतरी मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. तर एक पर्याय तो होता की तुम्ही कमीत कमी टार्गेट ठेवले पाहिजे आणि छोटे छोटे टार्गेट ठेवले पाहिजे. दुसरं अजून तुम्ही काय करू शकता की तुम्हाला या गोष्टी येणार नाही, फॅक्च्युअल गोष्टी वगैरे ज्या आहेत की बरेच लोक म्हणतात सर मला फॅक्ट आठवत नाहीत, काय करावं, खूप वाचल्या आणि कधी कधी असं होतं अचानक ब्लँक. असं ब्लँक होणं काय होतं सांगू तुम्हाला, प्रेशरमध्ये माणूस कधी कधी इतकं प्रेशरमध्ये येतं वर्षभर बाजूच्या रूममेट आपल्यासोबत बसलेला असतो त्याचं नाव लवकर आठवत नाही, कारण ते काय असतं प्रेशर, त्या प्रेशरमुळे. त्यामुळे प्रेशर घेऊ नका. आणि प्रत्येक पेपरमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे आता माझा स्वतःचा अनुभव आहे. आता व्हिडिओ तर मला खूप नॉर्मल झाला. मी जेव्हा सुरुवातीला कॉलेजच्या काळात जेव्हा वादविवाद स्पर्धेमध्ये म्हणा किंवा कुठे वक्तृत्व स्पर्धेमध्ये म्हणे बोलायचो ना, पहिले 5 मिनिटं माणसाला थोडासा थरकाप म्हणा किंवा तो एक इनिशियल फेज जो असतो ना तो असतो, तो एकदा निघून गेला की तुम्ही राजा असतात त्या स्टेजचे म्हणा किंवा त्या गोष्टीचे. तसंच तुम्ही कुठेही बघा, क्रिकेटमध्ये बघा, इव्हन सचिन तेंडुलकरला वर्ल्ड कप फायनलला पहिले 5 बॉल आहे ना की माणूस एवढे चुकीचे डिसिजन घेतो, वाईड बॉलला छेडछाडी करणे, बाहेर आउट स्विंगमध्ये बॅट घालणे, त्याला पोकिंग म्हणतात, उगाच पोकिंग करणे. पण एकदा का तो गुड जो आवाज असतो असा खटकनचा, जिथं मिडल ऑफ द बॅट लागला आणि स्क्वेअर कट मारून चौका गेलाय, तिथून पुढे तो प्लेअर मागे बघत नसतो. तसं आहे ते पहिले 4-5 मिनिटं थोडंसं माणूस पॅनिक होईल, त्याची काळजी करू नका. एक 5 मिनिटाची वेळ निघून गेली, ये वक्त भी बीत जाएगा, एवढंच फक्त वाक्य कायम लक्षात ठेवा, ये वक्त भी बीत जाएगा. 5 मिनिटं गेली की तिथून पुढे तुम्ही राजा आहे. तुमचा पेपर सगळा तुम्हाला जे आठवत नव्हतं ते आठवायला लागेल. परीक्षेत तुम्ही कसं अरे हे तुम्ही एकदाच वाचलं होतं तरी मला पेपरमध्ये आठवलं का, तुम्ही फ्री माइंडने गेलेला आहे, तुम्ही बिंदास गेलेला आहे, राईट. त्यामुळं ही गोष्ट एक करा. त्यानंतर अजून काय करू शकता, फॅक्च्युअल गोष्टीमध्ये मी जे ठोकतळ्याच्या बॅचमध्ये सांगितलं होतं तर बिंदास अप्लाय करा, काहीच प्रॉब्लेम नाही. की शेवटी ही गोष्ट होते का की बाबा आपण हे चालू केले समजा पेपर सोडवायला घेतलाय आणि फॅक्ट कुठे मध्ये आहे का शेवटी आहे. शक्यतो शेवटी असेल आणि एकच फॅक्ट असेल तर शक्यतो चुकीची असण्याची शक्यता असते. फॅक्ट मध्ये टाकली त्याच्यावर फोकस नाही आहे, शक्यतो बरोबर असते. डेट टाकली आहे, मंथ टाकला, इयर टाकलाय, शक्यतो चुकीचं नसतं. आकडे ऑड असतील तर आपल्याला माहिती आहे की ऑड आकड्यांमध्ये शक्यता असते की ते ऑड आकडे जे आहेत तर ते बरोबर असतात, जे राऊंड फिगरवाले असतात शक्यतो चुकीचे असतात. त्याच्यामध्ये पण नॅचरल बाबतीमध्ये आणि आर्टिफिशियल बाबतीमध्ये हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केले. त्यामुळे तुमच्या डोक्याचा ताण फार कमी होईल. काय काय लक्षात ठेवू, इकॉनॉमी GS4मध्ये भरमसाठ आपल्याला हे दिसतात की बाबा फॅक्ट आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, राईट. तर ह्या अनुषंगानं सगळं तुम्हाला ते लक्षात येईल की फॅक्टचं लोडच कमी होऊन जाईल ह्या अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं जे प्रिपरेटरी जी फेज असते की परीक्षेला जायच्या आधी नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा की तुमचं सेंटर कुठे आहे. तर मला असं वाटतं आधी थोडंसं गुगलवर सर्च करा, क्रॉस चेक करा तेच सेंटर आहे का नाही. आता पुण्यामध्ये तर सगळ्यांना माहीत झाले तेच सेंटर दरवर्षी येतात, पण जे दुसरीकडे राहतात त्यांच्यासाठी मुंबई असेल, संभाजीनगर असेल ते बघा. दुसरी गोष्ट काय की एखादा असा कोणीतरी बघा रिडिंगमधला आणि दुसऱ्यांनी मदत करा थोडी. तुमची प्रिलिम्स निघाली नाही, ज्यांची निघाली आहे त्यांना थोडी मदत करा. एखाद्याला सोबत घेऊन जा की तुम्हाला परीक्षेच्या दिवशी रूममध्ये नाश्ता आणून देणं असेल, फ्रुट्स आणून देणं असेल, एखादी झेरॉक्स राहिली झेरॉक्स आणून देणं असेल, एखादी गोष्ट सर्च करून देणं असेल. बघा मागच्या वेळेस विशाल आणि आम्ही एका रूममध्ये होतो आणि मी विशाल तसं विचार केला तर खूप रिलॅक्स माणूस येतो, त्याला बेडवरून उठू पण वाटत नाही, पण त्यानं बेडवर उठून गेला आणि 2 गोष्टी सर्च केल्या की इकोसिस्टीम शब्द कुठला आहे, त्याचा फादर कोण, इकॉलॉजीचा, आणि 2 प्रश्न आले. तुम्हाला मी सांगतो की अशी मदत जर तुम्हाला करणारं कोणी असेल त्याला सोबत घेऊन जा. एकटे शक्यतो रूमवर राहू नका. रूममेट असेल तर ऑलवेज बेटर. त्रासदायक रूममेट असेल तर नको, पण जे तुम्हाला मदत करू शकतात त्यांना कोणाला तरी सोबत घेऊन जा. त्याच्यानंतर बाकी जी प्रिपरेटरी आपली फेज आहे की परीक्षेच्या दिवसात कुठले पुस्तक घेऊन जायचे, काय वाचायचे. जास्त खूप हेवी बॅगही घेऊन जाऊ नका, जास्त काय वाचणं होत नाहीत. एक दिवस शक्यतो अगोदर सेंटरच्या जा, रूम सेंटरपासून जवळ बघा जेणेकरून ब्रेकमध्ये पण तुम्हाला रूमवर जाता येईल. 500 मीटर 1 किलोमीटर, गाडी असेल तर 2 किलोमीटर पण काय प्रॉब्लेम नाही, पण पायी असाल तर शक्यतो 500 मीटरच्या पेरीफेरीमध्ये रूम असलेलं कधी चांगलं आहे. खडकीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होईल, पुण्यामध्ये ज्यांना सेंटर आलं, चांगल्या रूम नाही आहेत तर दूर आहेत. खाण्याचे वांदे होतात दुपारच्या, शक्यतो फ्रूट जवळ ठेवा. ॲपल आहे, केळी आहे ते तुम्ही जवळ ठेवू शकता जेणेकरून दुपारचं जेवण जरी नाही केलं तरी आपल्याला ते करता येईल.
दुपारी खूप हेवी जेवण करू नका, झोप येते, गुंगी येते, दिमाग काम करत नाही, ब्लड सप्लाय सगळा स्टमककडे जातो. लाईट काहीतरी खा. रात्री पण खूप जास्त हेवी पण नको, मीडियम. तुम्ही जे रुटीन करत आलात, रुटीन जर तुम्ही 9 वाजता जेवतायत 9 वाजता जेवा. रुटीन 2 चपात्या वरण भात खाताय तर तेवढंच खा, कमी जास्त करू नका. फक्त दुपारच्या ब्रेकमध्ये मी जे सांगितलं की आपल्याला पेपर सोडवायचा, आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये ती गोष्ट आवर्जून करा. त्याच्यानंतर अजून हॉल तिकीटच्या 6 प्रिंट काढून ठेवा. 6 पेपरला 6 द्याव्या लागतात. नवीन विद्यार्थ्यांना कदाचित हे माहीत नसेल. बायोमेट्रिकच्या वेळेस त्याच्यावरती बारकोड घेऊन आतमध्ये घेऊन जावं लागतं, मग हॉलमध्ये ते घेतात. तर तिथे वादावादी करू नका. आणि मी बरेच वेळ बघितलं मागच्या वेळेस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मागच्या वेळेस काही विद्यार्थ्यांना हॉलमध्ये येऊ दिले नाही, त्यांना पेपर देऊ दिले नाही, ते लेट झाल्यामुळं. तो शहाणपणा करू नका. आणि मी आपलं ठीक आहे जाऊ दे, आता तुम्हाला सांगतो की पेपरला जे टायमिंग सांगितलं तो रिपोर्टिंग टायमिंगला तिथं थांबा ना सेंटरमध्ये. काही मुलं गेट लावतायत आणि बाहेर वाचत बसलेत आणि मग तिथं रिक्वेस्ट करतायत, ओरडतायत, विनंती करतायत. पुण्याच्या सेंटरला खूप ठिकाणी झालं मागच्या वेळेस. ती चूक अजिबात करू नका. वर्षभराची मेहनत केलेली आणि 5 मिनिटं वाचून काय फरक पडणार आहे. त्यामुळं जिथं आपल्याला सांगितलं की बाबा सकाळचा पेपर आहे तर तुम्ही 9:30 रिपोर्टिंग, 9:30लाच रिपोर्टिंग करा. तुम्हाला 8:30ला सांगितलं 8:30ला करा. दुपारी 1:30ला 2:30ला सांगितलं 2:30ला करा. विनाकारण असं करू नका की 5 मिनिटं बाहेर वाचत बसतोय आणि तुमचा पेपर मिस झाला. असं अजिबात होता कामा नये. त्याच्यानंतर 6 ज्या प्रिंट आहेत त्यात तुम्हाला बायोमेट्रिक करावं लागतं. ज्यांची पहिली मेन्स असेल, प्रिलिम्सला बायोमेट्रिक नसतं, मेन्सला बायोमेट्रिक असतं, तर त्यामध्ये कधी कधी रांगेत उभं राहावं लागतं. तर ते मॅनेज करा, कशा पद्धतीने काय करता येईल. सोबत आपल्या स्वतःची पाण्याची बॉटली असेल तर शक्यतो ठेवा. ट्रान्सपरंट बॉटल ठेवा, आतमध्ये घेऊ जाऊ देणार नाहीत. रायटिंग पॅड जो असतो तो घेऊन जाऊ शकता. ट्रान्सपरंट पॅड शक्यतो सोबत ठेवा. नाहीच म्हणले तर वादावादी करू नका, पण त्यांना एवढं एन्श्युअर करा की सर म्हणा जर बेंच खराब आला तर त्याची जिम्मेदारी तुम्ही घेता का, माझी OMR शीट फाटली तर. थोडंसं बोललं ना त्यांना कळतं ती गोष्ट. आणि मी सांगतो तुम्हाला, UPSC प्रिलिम्स, UPSC मेन्स, MPSC प्रिलिम्स, MPSC मेन्स आत्तापर्यंत प्रत्येक एक्झाममध्ये मी घेऊन गेलोय. फक्त त्यांना व्यवस्थित आपला मुद्दा मांडायचा. सर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेता. पोलीसवाले असतात त्यांना माना, तुम्ही चला माझ्यासोबत, माझं जर बेंच चांगला नसेल, OMR फाटली तर तुम्ही जिम्मेदारी घेता का. घेत असले तर मी घेऊन जात नाही, नसेल तर मला घेऊन जाऊ द्या. थोडं स्ट्रिक्टली बोललं किंवा तिथल्या लोकांना रिक्वेस्ट केलं, फक्त वादावादी करू नका, त्यानं परीक्षेवर परिणाम होणार आहे. राईट. काही ठिकाणी बेंचेस चांगले, तिथं काही प्रॉब्लेमच येत नाही. ज्या ठिकाणी बेंचेसला खड्डे खुड्डे तर गोल करताना त्याला होल पडू शकतं आणि विनाकारण आपण पॅनिक होतो. होल पडलं तरी काही घाबरू नका, काही होत नाही. तुमचा पेपर स्कॅन होतो, तुम्ही पास होता. असं जगात खूप जणांसोबत झालं. होल पडलं पेपरला, आज ते सर्व्हिसमध्ये आहेत, त्यामुळे तिथंही पॅनिक होऊ नका. दुसरी गोष्ट, नवीन जे मेन्सवाले आहेत, पहिल्या 1-2 पेपरमध्ये रोल नंबर व्यवस्थित टाका, सर्कल व्यवस्थित करा, पॅनिक होऊ नका, गोल करताना खालीवर होऊ देऊ नका. ते सगळं शांततेनं करा. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्टली पेपरच्या बाबतीमध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं करायचं काय. आता डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना मी पेपरच घेतला मागच्या वेळेसचा. तसं आपण मेन प्रॉब्लेम काय होतो की डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा, ज्या मुलांना लिहायची सवय नाही, आता UPSC करून आलेल्या पोरांना फुल टॉस आहे हा, म्हणजे 3 तासामध्ये काय, हा पोरं 1.5 तासामध्ये पण लिहू शकता असा पेपर आहे. पण जे फक्त MPSC करताय ना, तर त्यांना हा खूप अवघड जातो, कारण लिहिण्याची सवय नसते. तर एक गोष्ट आवर्जून करा की आता जे उद्यापासूनचे दिवस आहे किंवा आज पण आता रात्री अर्धा तास ते पाऊण तास लिहिण्याची प्रॅक्टिस करू नका. हा विचार करू नका त्या अर्ध्या तासात मी दुसरं काहीतरी वाचतो, माझा टाइमपास होईल लिहिण्यामध्ये. ही चूक अजिबात करू नका. ज्यांना लिहिण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आतापासून सराव ठेवा. आपण शेवटच्या 5-10 दिवसामध्ये प्रॅक्टिसच करत नाही, मग पेपरमध्ये गेले की हात लवकर चालत नाही. सुरुवातीला पहिला पॅराग्राफ लिहायला अर्धा तास पाऊण तास जातो, मग असं वाटतं अरे परत प्रेशर आलं, मग घाईघाईमध्ये लिहितो, हँडरायटिंग खराब होतं. त्यामुळं आतापासून लिहिण्याची प्रॅक्टिस चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेवटी स्पीड येईल, पेपरच्या दिवशी स्पीडनं लिहिता येईल. हा झाला एक भाग. दुसरा भाग, पेपरला आतमध्ये जायच्या आधी, बायोमेट्रिकच्या आधी. मागच्या वेळेस जर कोणी माझ्या सेंटर असेल, तुम्ही बघितलं असेल, मी तिथे त्या झाडाखाली बसून लिहित बसलो होतो. 2-3 जण माझ्याकडून बघून हसत होते. ठीक आहे, हसू द्या, ज्यांचा त्यांचा विषय आहे. पण तुम्ही बायोमेट्रिकच्या आधी 1 तरी पेज लिहिलं पाहिजे, जेणेकरून तुमचा हात मोकळा होतो, हात चालायला लागतो. त्यातल्यात जिथं थंडीचं ठिकाण आहे, नाशिकसारख्या ठिकाणी वगैरे, सकाळचा पेपर आहे, पहिला पेपर आहे, थंडीमध्ये हात थोडा आखडलेला असतो. 1 पेज, 1.5 पेज, 2 पेज जेवढं लिहायचं तेवढं लिहा, जेणेकरून तुमचा फ्री फ्लो चालू होईल. आणि पेपरमध्ये गेल्यानंतर जसं सुरुवातीचं हँडरायटिंग आहे तसंच शेवटचं राहील, नाही तर सुरुवातीला चांगलं, नंतर खराब हँडरायटिंग आपलं व्हायला लागतं. त्याच्यानंतर राहिला पेपरचा भाग. पेपर गेले एकदा स्कॅन करा, टॉपिक बघा कुठले काय, आणि तुमचं जसं स्ट्रॅटेजिकली तुम्ही ठरवलं होतं तसं करा.
कोणाला सवय असते, सुधाकर सरांची काय सवय होती किंवा काय सांगितलं की पहिले प्रिसे लिहून घेतला पाहिजे, कारण तो पहिला चेक होतो आणि त्याच्यावर एक इम्प्रेशन तयार होतं. मग पहिले प्रिसे तुम्हाला जे करायचं निबंध, तर निबंध सुरुवातीला लिहा, प्रेसेत प्रेसेत सुरुवातीला लिहा, ट्रान्सलेशन शक्यतो शेवटी ठेवा, म्हणजे कॉम्प्रोमाइज जरी झालं तरी जास्त मार्कांचा फरक पडत नाही. एसे शेवटी घेऊ नका, कारण काय होतं शेवटच्या पार्टचा म्हणजे मराठी किंवा इंग्लिशचा जो काही एसे असतो त्यातलं इंग्लिशचा एसे, मग त्याच्यामध्ये घाई होते आणि इंग्लिशमध्ये खूप जास्त मार्क कमी होऊ शकतात एसेमध्ये. ट्रान्सलेशनमध्ये नुकसान झालं तर 1-2 मार्काचं होऊ शकतं. त्यामुळे एसे शेवटी ठेवू नका. बाकी कुठलाही प्रेसे घ्या किंवा एसे घ्या सुरुवातीला, काहीच प्रॉब्लेम नाही. एसे लिहिताना सगळ्यात महत्त्वाची काळजी, मी कायम सांगत आलो तीच गोष्ट, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक, तुम्ही लिहिलं पाहिजे फ्लोमध्ये, एक तारतम्यता, एक त्याच्यामध्ये गुंतागुंत असली पाहिजे. एक लिहिलेली बाब दुसऱ्याला जोडलेली, दुसरी तिसऱ्याला, तिसरी चौथ्याला, असं आपण लिहित नसू आणि आपल्या कमी मार्क आले तर काहीच बॉम्बलायची गरज नाही. एआयनं चेक झाला का कशानं चेक झाला, तुम्ही लिहिलंच चांगला नाही आहे, ही गोष्ट पहिले समजून घ्या. काही गोष्टींचा माझा राग येईल तुम्हाला, पण हे बोलणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, टू द पॉईंट असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे. विचारलेला टॉपिक काय, प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास. प्रदूषणाबद्दल 1000 गोष्टी लिहा, एवढा त्याचा EQ आहे, एवढं आहे, तेवढं आहे. विचारलं तुम्हाला काय आहे, प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास. आणि कुठल्याही टॉपिकमध्ये एसे असू दे किंवा नंतर डिस्क्रिप्टिव्हचा पेपर असू दे, जेव्हा 2 शब्द आणीने जोडलेले असतात, आणीने, तेव्हा दोघांमधली लिंक तुम्हाला लिहायची असते. इथं फक्त प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास नाही आहे, जीवनमूल्यांचा ऱ्हास झाल्यामुळं कसं प्रदूषण वाढलं हे लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. जर हा टॉपिक तुम्ही घेतला असेल, किती लोकांनी हे लिहिलं होतं आणि जर लिहिलं असेल तर तुम्हाला किती मार्क पडले ते एकदा बघा. हे असं लिहिणं अपेक्षित आहे. पहिला, नवे शैक्षणिक धोरण. आता शक्यतो नवे शैक्षणिक धोरण असा टॉपिक घेऊ नये, कारण काय त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करणं किंवा बाकी गोष्टी करायला स्कोपच नाही आहेत. डायरेक्ट फॅक्च्युअल टॉपिक आहे आणि फॅक्च्युअल लिखाणाला शक्यतो जास्त मार्क पडत नाहीत. हा दुसरा टॉपिक चांगला होता, प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास, की एक जीवनमूल्यांचा ऱ्हास झाल्यामुळं कसं प्रदूषण वाढलं, जसं यूज अँड थ्रो कल्चर. आता हा जीवनमूल्य आहे आपलं, की आपण व्यवस्थित गोष्टी वापरल्या, पण यूज अँड थ्रोमुळं काय, उचलली चहाचा कप पिला आणि दिला टाकून कुठेही, झालं प्रदूषण. एक सिंपल गोष्ट जरी लिहिलं ना तुम्ही तरी तो टॉपिकला हिट होतो. त्यामुळे फ्लोमध्ये लिहिणं आणि रिलेव्हंट लिहिणं, ह्या 2 गोष्टी खणकावून स्वतःला सांगा की पेपरवर गेल्या लिहा. फ्लो आणि रिलेव्हन्स ह्या 2 गोष्टी लिहून काढा. राईट. टॉपिक निवडताना चांगला निवडा. त्याच्यानंतर शब्द मोजत बसू नका. खाली शब्द दिलेत, शब्द संख्या 294, ते तुम्हाला मोजायची गरजच नाही. भागिले 3 करा, तुम्हाला उत्तर येऊन जातं. तेवढ्या शब्दांमध्ये ते बसवायचं असतं. शीर्षक द्यायचं विसरू नका, शीर्षक आवश्यक द्या. ज्यांना शीर्षक जमत नाही, काहीच कळत नाही, त्यांनी सरळ पहिल्या ओळीमधले महत्त्वाचे 2-3 शब्द घ्या आणि तेवढेच लिहा. शीर्षक मोठं असू नये, शीर्षक छोटं असलं पाहिजे. जसं अधपतनाचे, भारत देशाचा अधपात होण्याचे मूळ या देशातील तत्वज्ञानात नाही तर ते तत्वज्ञानाच्या विपर्याशात आहे. मग अधपतनाचे मूळ एवढं जरी लिहिलं टॉपिक तरी चालतं, किंवा भारताच्या अधपतनाचे मूळ, काहीच नाही कळलं तर एवढं तरी लिहा. सुरुवातीची जी ओळ आहे ती. इंग्लिशच्या बाबतीमध्ये पण बघा तसंच, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. आता हा डायरेक्टली तसाच आहे की जर तुम्ही पाणी वाचवलं तर तुम्ही लाईफ वाचवणार आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. पाण्याबद्दल 1000 गोष्टी लिहिल्या, 5-6 कोट लिहिले, काहीच फायदा नाही. लाईफबद्दल 10 कोट लिहिले, काहीच फायदा नाही. दोघांना रिलेट केलं पाहिजे, दोघांना इंटरलिंक केलं पाहिजे तर मार्क पडणार आहेत. युनिटी इज स्ट्रेंथ. हाऊ युनिटी इज स्ट्रेंथ, स्ट्रेंथ कशी वाढते किंवा काय, ह्याचा अनुषंगानं सगळी चर्चा तुम्हाला त्या ठिकाणी करायची होती. हा टॉपिक निवडणं जास्त बेटर होतं माझ्यासाठी, युनिटी इज स्ट्रेंथ. आणि ज्यांना लिहायची सवय त्यांनी फिलॉसॉफिकल टॉपिक जर लिहिले ना तर स्कोप चांगला राहतो, तुम्हाला एक्सपांड करता येतो व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली. बाकी स्पेसिफिक टॉपिक जसे आहेत, जसं नवं शैक्षणिक धोरण, याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही स्कोप नाही, याच्यामध्ये काही तुम्हाला जास्त करता येत नाही. ज्या गोष्टी आहेत त्या लिहाव्या लागतात. त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी फिलॉसॉफिकल. आणि जर समजा हुकून चुकून तुमचा एसे अवघड आलाच, जशी शक्यता खूप दाट आहे, कारण आता असे साधे टॉपिक विचारून खूप झालेत, तर त्या ठिकाणी मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही त्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल एक्सपांड करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, ते टू द पॉईंट असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे. काहीही लिहू शकता, फक्त टॉपिकला धरून असलं पाहिजे. ती एक गोष्ट आवश्यक आहे. त्यानंतर बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपरबद्दल अजून फार काही नाही, फक्त टाईम मॅनेजमेंटचं एक काळजी घ्या की कसा तुम्ही टाईम मॅनेज करणार आहे डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये. की जसं फॉर एक्झाम्पल पहिल्या पेपरला आता काही लोकांना मराठी सोपं जातं, त्यांनी तुम्ही काय करा की 1.25 तासामध्ये मराठी संपवा, म्हणजे तुम्हाला इंग्लिशला ॲडिशनल वेळ. ज्या लोकांना इंग्लिश सोपं जातं त्यांनी 1.25 तासामध्ये इंग्लिश संपवण्याचा प्रयत्न करा. एसे लिहिताना डायरेक्ट एसे लिहायला सुरुवात करू नका. प्रिसे पण करताना डायरेक्ट सुरू करू नका. रफ पेज आहे, रफ पेजवर थोडेसे शब्द किंवा काहीतरी लिहून बघा आणि मग त्याचं फेअर जे किंवा जे फायनल आहे ते फायनल ड्राफ्ट तुमचा ओरिजिनल आन्सर शीटमध्ये लिहा.
एशियाच्या बाबतीमध्ये तेच आहे. पहिले पॉईंट्स ब्रेनस्टॉर्म करा. इंट्रोडक्शन कसं करणार आहे, की शब्द लिहून काढा. कन्क्लुजनमध्ये काय असणार आहे, बॉडीमध्ये कसं असणार आहे, आणि मी पहिला पॉईंट कुठला, दुसरा पॉईंट कुठला, तिथं नंबर देऊन टाका. 1 2 3 4 5 6 पॉईंटमध्ये मी बॉडी लिहिणार आहे. मग इंट्रोडक्शन कसं असणार, ज्यांना स्पेलिंग मिस्टेक होते, खाडाखोड होते, त्यांनी इंट्रोडक्शन पहिले लिहूनच काढा रफ पेजमध्ये आणि मग त्याला फेअर करा. कारण इंट्रोडक्शनमध्ये चूक झाली ना, एवढं घाण इम्प्रेशन पडतं. आणि दुसरी गोष्ट, एकची परसेप्शन आहे, आता आम्ही UPSC करत असताना या गोष्टी, की खाडाखोड करणं म्हणजे तुमच्या चारित्र्यावर डाग येतो किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला, इंटेन्शनवर प्रॉब्लेम असतो, की 100 घेऊ का 200 घेऊ. तुम्हाला कन्फ्युजन झालं, तुम्ही खाडाखोड केली, नाही 200च द्या, 100 द्या, सर्टिफिकेट काढायचं. त्यामुळं तुमचं करप्ट माइंड त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळे खाडाखोड करू नका. चुकलं तसाच शब्द राहू द्या, त्याला कट करत बसू नका. घोटू तर अजिबात नका. कट करायचं तर फक्त एक आडवी लाईन मारा. उगं त्याला 3-4 लाईन मारून जे एक्झामिनर बघणार नव्हता ते त्याला बघायला लावताय तुम्ही. ही गोष्ट एक काळजीपूर्वक बघा. MPSCमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बाबतीमध्ये माझं पर्सनली जे ऑब्झर्वेशन आहे, हँडरायटिंग चांगलं काढणं, नेटकं लिहिणं, थोडासा देखावा ज्याला आपण म्हणतो, फिनिशिंग चांगली जर आली ना, 2-5 मार्कांचा फायदा तिथे होतो. आणि थोडासा लक फॅक्टर पण असतो. तो कसा, आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. आमचे मित्र आहे गौरव इंगोले, माझा रूममेटच आहे, आणि त्याला जे DC भेटलं, डेप्युटी कलेक्टर, ते तर फक्त नशिबावर भेटलं. नशीब बी काय, तर मंगेश शिंदे आमचे मित्र आहेत CO. तर मंगेशचं त्यावेळेस लिहून ठेवलेली एक कविता होती शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरची, आणि ती नेमकी गौरवला सापडावी काय, आणि त्यानं ती वाचून 2-3 वेळा वाचून परीक्षेला जावं काय, आणि त्याच्यावर टॉपिक यावा, आणि त्यानं ती जशाल तशी लिहावी. डिस्क्रिप्टिव्हमध्ये 66 मार्क डेप्युटी कलेक्टर. जर 1 मार्क जरी कमी असता तरी डेप्युटी कलेक्टर भेटलं नसतं. आणि त्याच्या आधी गौरवला स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर भेटली होती, पण रिटर्नला एवढे मार्क पडलेले नव्हते. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. कुठेतरी हा पण एक फॅक्टर असतो. पण 100% तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं, चांगलं लिहिलं, तर मार्क पडतात. तो पेपर तुमचा AI चेक करू द्या, नाही तर कशाने चेक करू द्या. चांगलं लिहिलं तर तुम्हाला मार्क पडणार. टू द पॉईंट, रिलेव्हंट. आणि दुसरी गोष्ट, फ्लोमध्ये लिहिलं, हँडरायटिंग चांगलं काढलं, प्रेझेंटेशन सुटसुटीत, पॅरा व्यवस्थित केला. आता ती इथं शिकवण्याची वेळ नाही आहे, पण ते मला हे म्हणायचं की MPSCमध्ये थोडासा देखावा असला पाहिजे. मी पण माझं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी याच्या आधी पण चॅनलवर सांगितलं, मला क्षज्ञ पण नीट काढतात. 10 वर्षानं मराठी लिहिलं होतं मी, तरी त्यावेळेस मला 100 पैकी 68 होते. इंग्लिशला 100 पैकी 73 होते. 141 आउट ऑफ 200 मला त्या पेपरमध्ये होते. मी सरप्राईज झालो होतो की एवढे मार्क कसं काय पडले. त्यामुळं असं सांगता येत नाही की एखाद्याला चांगले पडले त्यानं चांगलंच लिहिलं, गरजेचं नाही. कोणी चांगलं लिहून चांगलेच मार्क पडतील हे बी गरजेचं नाही. पण एक ठराविक गोष्टी काय आहेत की चांगलं लिहिणाऱ्याला म्हणजे प्रेझेंटेशन, हँडरायटिंग आणि रिलेव्हंट मार्क हे पडतात म्हणजे पडतात. त्यामुळं तिथं घाबरू नका. फक्त पेपर कंप्लीट करा. साधारणतः 3-3.5 पेजपर्यंत, शक्य झालं तर 4 पेजपर्यंत निबंध लिहा. म्हणजे काय होतं की कधी कधी त्याला पण लाज वाटते एवढं लिहून कमी मार्क देण्याची. तुम्ही जरी कधी चांगलं नाही लिहिलं आणि जास्त लिहिलेलं दिसलं, युनिव्हर्सिटी प्रोफेसर आहे शेवटी, युनिव्हर्सिटीमध्ये तेच असतं. मुलांनी इंजिनिअरिंगमध्ये गाणी लिहून पण पास झालेत, राईट. असं मेडिकलमध्ये शक्यतो होत नाही, कारण खूप सिनियर आमचे 2-2, 3-3 वर्ष फेल व्हायचे. तर सांगायचं तात्पर्य काय की युनिव्हर्सिटी जे प्रोफेसर्स आहेत ना, त्यांना ती सवय असते, जास्त दिसलं की लाज वाटते काही मार्क द्यायचे. त्यामुळे ते कुठेतरी तिथे एक तुम्हाला फायदा होऊ शकतो. चला आता पुढचा बघूया. कोणत्या चुका होतात बेसिकली जे काय नवीन विद्यार्थी त्यांच्याकडून. पहिली गोष्ट ही होती की ते सगळं वाचायच्या मागं लागतात. सगळं वाचू नका. दुसरी गोष्ट काय आहे की पेपर थोडासा जरी अवघड आला, गिवअप करणे. मागच्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश अवघड आला, पोरं इतके पॅनिक झाले, पुढचे पेपर चांगले दिलेच नाही, झालं कॉम्पिटिशनच्या बाहेर पडले. याउलट सिनियर्स पोरांना माहिती असतं की मराठी इंग्लिश 100 मार्काची गोष्ट आहे, त्यात काय होईल 15-20 मार्क कमी. बाकीचे 4 पेपर आहेत, 150-150, 600 मार्क आहेत. 600 मार्कांमध्ये आपण सहज पुढे जाऊ शकतो. तर शेवटच्या क्वेश्चनच्या शेवटच्या गोलपर्यंत गिवअप करू नका. पेपर किती अवघड असू देत, कसाही असू देत. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला लिटल सांगतो, CAPFचा जो पेपर होता जिथं माझं सिलेक्शन झालं होतं, माझं इतकं पोट दुखत होतं. मुंबईला मी पेपर दिला होता, इतकं पोट दुखत होतं, पण मी पार्करचा पेन नवीन घेतला होता ट्रायल म्हणून, व्यवस्थित पेपर लिहिला. माझ्या बाजूला जे एक्झाम होते माझा पेपर वाचत होते. नंतर मला म्हणले खूप छान लिहिलं तुम्ही, थँक्यू म्हटलं सर. तर तुम्ही मला एक म्हणायचं, गिवअप करू नका. तुम्ही गिवअपची ही गोष्ट कधीच ठेवू नका. शेवटच्या पेपरपर्यंत, शेवटच्या फुलस्टॉपपर्यंत, किती अवघड सोपा कसाही जाऊ द्या, जो अवघड तुम्हाला गेला तोही दुसऱ्याला जाणार आहे. तुम्ही काय खूप जगापेक्षा वेगळं काहीतरी सिक्रेट पुस्तक आणलं असं काही केलेलं नाही आहे, राईट. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी आपल्या अप्रोचची बॅच केलेली आहे ना, त्यांनी शक्यतो 150 अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, नाही तर अप्रोचचा फायदाच नाही आहे. जिथं काही येत नाही तिथं तुम्हाला ठोकताळे वापरायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट कॉन्फिडन्ससाठी सांगतो, ज्यांनी बॅच केली त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ऑलरेडी 25-30 मार्क प्लस आहेत पेपरला जायच्या आधीच. त्यामुळे तुम्ही तर टेन्शनच घेऊ नका.
कारण जे प्रश्न बाकीच्यांना अजिबात येणारच नाही आहेत, लकीली आलेत बरोबर येणार आहेत, ते तुम्हाला बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळं तो एक कॉन्फिडन्स घेऊन जा की मी अप्रोचची बॅच केली यावेळेस 25-30 मार्क माझे असेही प्लस आहेत, त्यामुळे मला टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, अजून काय काय चुका होऊ शकतात की मुलांमध्ये कसं होतं की टाईम मॅनेजमेंट किंवा म्हणा डिसिजन मेकिंग जी आहे ना ती चांगली नसते. की बऱ्याच वेळेला आपली जी स्ट्रेंथ आहे, जसं आता पेपर 2मध्ये बघितलं आपण, तर ज्यांना असं वाटतं माझं ॲक्टची तयारी चांगली झाली, गेल्या गेल्या पहिले ॲक्ट सोडून घ्या, तो आपल्या कॉन्फिडन्समध्ये येऊन जातं, माझे एवढे पक्के झाले. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिशमध्ये डिसिजन मेकिंग महत्त्वाचं आहे. तुम्हाला पक्क माहीत पाहिजे पॅसेज मी मध्ये घेतले पाहिजे, सुरुवातीला घेतली पाहिजे की शेवटी घेतली पाहिजे, आणि वेळ कमी राहिला, 5च मिनटं राहिलेत, 15 प्रश्न सोडवायचे राहिले, त्यावेळेस सरळ ठोकताळे बिंदास वापरा. जिथे जिथं तुम्हाला दिसतं तिथे तिथं कट करेक्ट करा. एक ते एक गोल गोल करत बसू नका. मागच्या वेळेस एक्झामने केलं, 7 प्रश्न राहिले, अर्धा मिनिट बाकी होता, सगळे डी 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 केले, झालं, तू काही फायदा झाला नाही. त्यापेक्षा ॲटलिस्ट थोडंसं प्रश्न बघा तरी कमीत कमी, काय विचारलं, काय शब्द दिसतोय का, त्यानुसार करा. राईट. आणि टाईम मॅनेजमेंट एक नवीन विद्यार्थ्यांकडून होणारी चूक असते की टाईम मॅनेज न होणं. त्यासाठी तुम्ही ऑलरेडी ठरवा की कुठल्या सेक्शनला किती वेळ, काय आपल्याला किती वेळेत करायचं, आणि त्या पद्धतीने जा. घड्याळ घेऊन जा सोबत, आणि बेसिक गोष्टी जे त्याच्यामध्ये टाळाटाळ करू नका. त्यानंतर एक जी फिलिंग सारखी येते की सगळं झालं पण काहीच आठवत नाही, सगळं ब्लँक झाल्यासारखं वाटतं. ऑब्वियस एक कॉमन आहे, ह्युमन टेंडन्सी आहे. प्रेशरमध्ये आलं की आपल्याला कळत नाही. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये युवराज सिंगचं बघितलं असेल तुम्ही, रन आउट व्हायला आलता, धोनी इतका ओरडला होता त्याच्यावर. युवराज सिंग पूर्ण मॅन ऑफ द सिरीज होता, पूर्ण वर्ल्ड कप खूप चांगला खेळला होता, पण ते पॅनिक बटन ऑन झाल्यामुळे माणसाला कधी कधी डिसिजन लवकर घेता येत नाही. तसं होऊ देऊ नका, थोडं रिलॅक्स राहा, शांत राहा. एक कुठेही पेपरमध्ये कधीही तुम्हाला असं वाटलं की अरे मी ब्लँक होतोय, स्टक झालोय, स्ट्रॅटेजिक पॉज घ्या, 1 मिनिट 1.5 मिनिट जाऊ द्या, एक पाण्याचा घोट घ्या, जास्त पाणी पिऊ नका, थंडी ऑलरेडी बाहेर पडावं लागेल. राईट. त्यामुळं 1 घोट 2 घोट पाणी प्या. एक काय म्हणतात त्याला, स्पर्ट जो असतो ना, एक कोल असा शांततेचा, आणि कुठंतरी दिमाग की बत्ती जललंय ना तसं होतं. पुढचे प्रश्न पटापट सुटायला लागतात. जिथं ब्लॉक झालो, स्टक झालो, थांबलो, स्ट्रॅटेजिक पॉज घेतला, 1 घोट 2 घोट पाणी पिलं, परत फ्रेश स्टार्ट केलं, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा तुम्ही टेस्ट मॅचमध्ये बऱ्याच वेळेला एखाद्या बॅट्समनला काही नाही कळायला लागलं की ते काय करतात, परत गार्ड घेतात, परत गार्ड करणार, फ्रेश स्टार्ट करणार. ती संधी तुम्हाला असते, तर ती संधी सोडू नका. त्यानंतर शेवटच्या 3 दिवसात काय वाचायचं, सिलेबसनुसारच सांगतो तुम्हाला. अजून एक महत्त्वाचा विषय राहिला की शेवटच्या पेपरला, त्यातल्या पेपर 4मध्ये सर एनर्जी उरत नाही. साहजिक आहे, तुम्ही किती प्रश्न सोडवलेले असतात, जवळपास आपण नाही म्हटलं तरी 600 पेपर तुमचे. 600 कशाला, हे 100 आणि 150, 300 आणि परत 400 झाले, त्याच्यानंतर 550 प्रश्न तुम्ही ऑलरेडी सोडवलेले असतात. एक डिस्क्रिप्टिव्हचा पेपर 3 तास लिहिलेला असतो, तो मेंटल फटीग येणारच आहे. त्यामुळे काय करा, सगळ्यात महत्त्वाचं झोप चांगली घ्या, झोप कॉम्प्रोमाइज करू नका. सगळेजण काय करतात, वाचत बसतात, 3 आणि 4 तास झोपतात. ग्रॅज्युएशनमधल्या PL वेगळ्या, नाईट आउट करून पेपर देणे ती गोष्ट वेगळी. इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, लक्षात राहायचं आहे, प्रश्न अवघड असतात, चांगले सोडवायचे. झोप ॲडव्होकेट घ्या. तुमची 6 तासात झोप असेल, 6 तासात झोप घ्या. 7 तासाच्या, मी तर सांगतो तुम्हाला, आमचा विशालचा एक्झाम्पल मी काय म्हणतो, इंटरव्ह्यू दिलाय ऑलरेडी, एक सिलेक्शन झालं EPFOचं, आता UPCचं पण इंटरव्ह्यू आहे, इकडं 22लाही सिलेक्शन होईल, UPCलाही सिलेक्शन, सगळीकडे होईल. इतका निवांत आहे ना विशाल. आता मी रूममेट राहिल्यामुळे मला माहिती आहे, आम्ही UPCला सोबत असताना की आम्ही जेव्हा सगळा अभ्यास करतो, विशाल निवांत, दुपारी झोपतो, रात्री झोपतो. ते ज्याची त्याची सवय आहे ना. मी झोपा हे प्रमोट करत नाहीये मी, पण समजून घ्या तुमच्या बॉडीला जे सुटेबल आहे ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला जर झोपून चांगलं वाटत असेल, चार्ज होत असेल, तर झोप आवश्यक आहे, तेवढी घेतलीच पाहिजे तुम्ही. राईट. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची एनर्जी जाते असं वाटतं ना, आणि एक्झॉस्ट होऊ देऊ नका. त्यामुळं मी म्हटलं की रूम जवळ घ्या, ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ जायला नको, विनाकारण खूप जास्त जेवण करू नका, ज्यानं ब्लड सप्लाय स्टमकला जातो, मग कुठेतरी झोप यायला लागते, गुंगी यायला लागते, लक्ष लागत नाही. तिसऱ्या आणि चौथ्या पेपरच्या बाबतीमध्ये झोप ही खूप महत्त्वाची आहे. चार्जिंग झाली पाहिजे बॅटरीची, तर ती बॅटरी इफेक्टिव्हली काम करायला लागते, नाही तर मग हँग व्हायला लागते. राईट. त्याच्यानंतर आता अजून एक फक्त जस्ट सुधाकर सरांनी मला सांगितलं की जर तुम्हाला असं शेवटच्या दिवशी म्हणा किंवा मध्ये काहीच ब्लँक व्हायला काही करायची इच्छा नाही आहे, तर त्याला आपण म्हणतो रॅन्डम ब्राउजिंग जे असतं ना, तशा गोष्टी करा. रॅन्डम करण्यापेक्षा काय करा, जे काय सायन्स अँड टेकचा पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये रिसेंट अपडेट्स इन बायोटेक्नॉलॉजी, रिसेंट टेक्नॉलॉजीज इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, असं गुगलवर सर्च करा.
करंट जे पॉलिटिक्समधलं की रिसेंट पॉलिटिकल असेंब्ली रिझल्ट्स इन इंडिया, एखाद दोन प्रश्न याच्यावरून येणार आहेत आणि लक असेल तर तुम्ही जे सर्च केलं त्याच्यावर पण प्रश्न पडू शकतो. त्यामुळे हे रँडम ब्राउजिंग आहे ना, अभ्यासही होतो, डोक्याला ताणही राहत नाही आणि तुम्हाला जे असं वाटतं की मला काहीच करायची इच्छा नाही ते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता बघा सिलेबस नुसार की शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे किंवा पेपरच्या इन बिटवीन काय केलं पाहिजे. पेपरच्या इन बिटवीन काय करू शकतो आपण, जसं पेपर 1 झाला डिस्क्रिप्टिव्हचा, आता ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे, त्याच्यामध्ये शब्दसिद्धीसारखा प्रकार आहे, जसे पारिभाषिक शब्द किंवा त्यातल्यात फारसी, अरेबिक आणि पोर्तुगीज हे 3 शब्द बघूनच हॉलमध्ये एंट्री करा. त्याशिवाय हॉलमध्ये थांबू नका. ते 3 कंप्लीट करा, मग बायोमेट्रिकमध्ये जा. त्यातल्यात अजून इंग्लिशमधल्या एरर्स असतील, मराठीमधले नियम जे आहेत की उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध बरोबर, तर ते नियम एकदा बघून जा, जेणेकरून तुम्हाला तिथे फायदा होईल. दुसऱ्या पेपरमध्ये पेपर 1 झालेला आहे आपला, जो हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्रिकल्चर आणि पॉलिटीचा पेपर आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं ॲक्ट जे आहेत ते ब्रीफली एकदा ग्लान्स करून घ्या, त्याचा एक तुम्हाला फायदा होईल. आणि पेपर 4 जो आहे 3 झाल्यानंतर पेपर 4मध्ये मला असं वाटतं त्यातल्या जे काय फॅक्च्युअल गोष्टी, जसं डिझास्टर मॅनेजमेंटमधले इयर आहे, डेट आहे, किती रिस्टर स्केलचा, किती MM पाऊस, अशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना, त्या एक तुम्ही बघू शकता. ट्रेड त्या फॉर्म्युलेज ते पण एकदा बघू शकता, याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतोच येतो, किंवा इकॉनॉमिक सर्वेमधल्या ज्या फॅक्ट्स तुम्ही काढून ठेवल्या असतील त्या तुम्ही बघू शकता. आता पेपरचा जेव्हा आपण विचार करतो की शेवटच्या दिवसांमध्ये किंवा आदल्या दिवशी रात्री आपण कुठले कुठले टॉपिक केले पाहिजे, त्याच्यावर प्रश्न येतो आणि जे कन्फ्युजन किंवा आपल्याला अवघड जाऊ शकतात पेपरमध्ये. बघा सगळ्यात पहिले तर सिलेबस नीट बघा. पेपरला जायच्या आदल्या दिवशी हिस्ट्रीचा तरी कमीत कमी सिलेबस चांगला बघा. मी तुम्हाला सांगतो सिलेबसचे पॉईंट सांगतो आणि मागच्या वेळेसचे फक्त उत्तरं बघा तुम्ही. मागच्या सिलेबसमधला एक पॉईंट सांगतो तुम्हाला, जसं सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, उत्तर होतं का कधी? फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, औरोबिंदो घोष, बालगंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अँड अदर्स. यापैकी किती उत्तर होते एवढाचा विचार करा, किती ऑप्शनमध्ये हे होते आणि किती उत्तर होते. सगळे जे सांगतो ना मी सिलेबसमधले पॉईंट आहेत, वेगळं काही नाही. हा सिलेबस आहे, आयोगाचा PDF डाउनलोड केलेला. राघोजी भांगरे, उमाजी नाईक, त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके, अभिनव भारत, किती उत्तर होते तेवढं फक्त मला सांगा 21 आणि 22मध्ये. अली ब्रदर्स, इक्बाल, जिना, पॉलिटिक्स ऑफ हिंदू महासभा होतं का प्रश्न, त्याच्यावर प्रश्न होता का ते सांगा मला. संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट एक केलेला आहे. तर असे जे टॉपिक्स आहेत, जसं रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज मी जे वाचले तो 1.5 मधला, त्यानंतर तुमचा 1.6 मधला 1.6.1 तो जो एक आहे, 1.9 मधला ग्रोथ ऑफ कम्युनलिझम अँड पार्टिशन ऑफ इंडिया, त्यातले महत्त्वाचे टॉपिक्स. त्यानंतर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट, याच्यावर तुम्हाला कायम प्रश्न विचारला जातो. त्याच्या आधी एक फक्त मराठी आणि इंग्लिशचे सांगितले. मराठी आणि इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचे काही टॉपिक्स आहेत जे मला वाटतं. तत्पुरुष समास आहे ना, त्याचे उपप्रकार जवळपास 21ला प्रश्न होता, 22ला प्रश्न होता आणि घ्या 23ला प्रश्न येणार आहे. ते एकदा चांगले बघा. शब्द चांगले बघा, ज्याच्यामध्ये शुद्ध शब्द असतील किंवा पारिभाषिक शब्द असतील तो एक बघा. नियम जसं मी सांगितलं उत्तरार्ध पूर्वार्ध बरोबर, तर तो नियमाचा प्रकार जो आहे तो शेवटच्या दिवसांमध्ये बघितलाच पाहिजे. शुद्ध शब्द तर मी सांगितलं तुम्हाला. शेवटचे टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये रस आहे, शृंगार रस, आणि असे जे शेवटचे टॉपिक आहेत ना याच्यामध्ये जे फेमस गोष्ट असते, शृंगार रस हा खूप फेमस आहे. काहीच नाही आला ना, शृंगार मारून टाका आणि त्यातलं 1 नंबरला असलं तर अवश्यच करा तुम्ही. तुम्हाला मी सांगतो शेवटचे टॉपिक जे आहेत तर त्याच्यावर कायम प्रश्न येणार, कारण तो फोकस आता शिफ्ट व्हायला लागलाय. पॅटर्न चेंज जास्त नाही आहे, थोडंफार प्रश्नात ते होत असतो, नॅचरल आहे ते. त्यामुळे खूप गाजावाजा क्लास चालण्यासाठी मी पण करणार नाही, कोणी करू पण नाही. तर ते रस जो प्रकार आहे किंवा अभिज्ञा वगैरे जे शेवटचे प्रकार आहेत तर तिकडं कुठंतरी कल जास्त जाऊ शकतो, तर ते टॉपिक चांगले करा. शब्दांचे कार्य जसं कर्मपूरक आहे, विधानपूरक आहे, तो एक पार्ट चांगला करा. 1-2 प्रश्न त्याच्यावर येतात आणि तिथं कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ते पण शेवटच्या दिवसांमध्ये किंवा आदल्या दिवशी रात्री करायला काही हरकत नाही. इंग्रजीमध्ये क्लॉथ चांगले करा. क्लॉथचे मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये ठोकताळे करून दिलेले होते ग्रामरच्या बॅचमध्ये, ते जरी बघितले तरी बऱ्यापैकी उत्तर बरोबर येतात. अजून एररचा भाग आहे. इंग्लिशमध्ये एररला ठोकताळे जास्त चालत नाहीत. एररचे प्रश्न लॉजिकली पण जास्त सोडवता येत नाहीत, तिथं नियम माहीत असणं आवश्यक असतं. त्यामुळे एरर खूप चांगल्या पद्धतीनं करा. जेवढे काही एररचे प्रश्न आहेत किंवा जेवढे काही प्रकार आहेत ते तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये बघितलेले वर्थ आहेत. व्होकॅबलरी त्यातले फ्रेजेस वगैरे ना त्या खूप चांगल्या करा. बाकीच्या व्होकॅबलरी आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला सोडवता येतात किंवा अजून दुसरे जे काही ठोकताळे मी सांगितले त्या नाही सोडवता येतात, पण फ्रेजेस वगैरे जे आहेत त्याला पर्याय नाही. याचं काय करायचं, ऑब्जेक्टिव्हमध्ये पॅसेजचं काय करायचं, तर मला वाटतं आपण त्याच्यावर डिटेल लेक्चर घेतलं होतं बॅचमध्ये. बाकीच्यांसाठी सांगतो,
काहीच कळलं नाही ना, पहिली वेळ व्यवस्थित वाचायची, शेवटची वेळ व्यवस्थित वाचायची, एक अंदाज घ्यायचा पॅसेजचा, आणि 1-2च मिनिट राहिले तर फक्त त्याच्या बेसिसवर उत्तर सोडा, मॅक्झिमम उत्तर बरोबर येतात. टायटल जर विचारलं तर काय, पहिली ओळ जी महत्त्वाची आहे, शेवटची ओळ, या दोनमधून तुम्हाला टायटल मिळतं, मराठी असो व इंग्लिश असो. आणि त्यातल्यात अजून पूर्ण पॅसेज वाचत शक्यतो वाचायची गरज पडू देऊ नका. फार जर अवघड आला मागच्या वेळेस सारखा तर तुम्हाला कदाचित बऱ्यापैकी पॅसेज ग्लान्स करावा लागेल. त्यात पण लाईन टू लाईन वाचू नका, एक ग्लान्स करा. त्याला आपण होरिझोन जो म्हणतो ना, तुमचा होरिझोन वाढवा, अशी नजर फिरवली तरी कळलं पाहिजे याच्यात काय दिले, काय शब्द दिलेत. आणि एकदा तोच सेन्स तुम्हाला आला की त्याच्या बेसिसवर प्रश्न सोडवा, ते बरोबर पण आपण ते बॅचमध्ये बघितलं पण होतं कशा पद्धतीनं ते बरोबर येतात. आता हिस्ट्रीचा भाग जो आहे शेवटचा, सिलेक्टेड सोशल रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र, ते करायला पाहिजे, कारण याच्यावर त्यातल्यात महत्त्वाचे जे मागच्या काही दिवसांमध्ये विचारलेत त्या पर्सनॅलिटीवर प्रश्न येऊ शकतात. मला असं आतून का फिलिंग वाटते, तुम्हाला भीती दाखवत नाही, पण कदाचित हिस्ट्रीचे प्रश्न थोडेसे आउट ऑफ बॉक्स आणि अवघड, म्हणजे समाधान महाजन पुस्तकाच्या बाहेर पण जाऊ शकतात. तर त्याला मेंटली तयार राहा आणि 100% ठोकताळे वापरा. प्रिलिम्सला वापरलेत, कंबाईनच्या पण वापरलेत, क्लर्क मेन्स, कंबाईन ग्रुप बी मेन्स, सगळ्यांना फायदा झाला आहे, तिथेही तुम्ही वापरू शकता. जिओग्राफीमध्ये ह्युमन जिओग्राफी चांगला करा, पर्स्पेक्टिव्ह इन जिओग्राफी जो आहे, पॉसिबिलिझम, डिटर्मिनिझम, ग्रिफिथ टेलर वगैरे तो जो भाग आहे तो चांगला करा. हु इज फादर ऑफ ह्युमन इकॉनॉमी कोण आहे, इकॉनॉमिक जिओग्राफीचा फादर कोण आहे, तो पार्ट जो आहे तो एक चांगला करा. सेटलमेंट टॉपिक खूप चांगला करा, 1 ते 2 प्रश्न हमखास येतात. त्याच्यानंतर 2.4 मधला ह्युमन ॲक्टिव्हिटी जो आहे तो आहे. त्याच्यानंतर 2.7 आपला जिओग्राफी अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी. सिलेबस चांगला बघा, सिलेबसमधले पॉईंट चांगले बघा. डायरेक्टली काहीच कळलं नाही आणि जर कळलं हा सिलेबसमधला पॉईंट आहे, सरळ उत्तर द्या. त्याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो मी. फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन, हा एक गोष्ट आहे की जी तुम्ही चांगली केली पाहिजे. 1 मिनिट, तो मला आता सापडत नाही आहे. मी बॅचमध्ये का कुठेतरी डिस्कस केला होता, म्हटलं पण होतं की हा सिलेबसमधला पॉईंट आहे बघा, हेच उत्तर आहे तसं. त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट चांगलं करा. त्यातल्या सॉईलमध्ये जो पॉईंट आहे, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, सोर्सेस, कंपोजिशन, प्रॉपर्टीज, फॅक्टर अफेक्टिंग सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, इट्स इम्पॉर्टन्स अँड इन्फ्लुएन्स ऑफ सॉईल ऑर्गॅनिक मॅटर ऑन सॉईल प्रॉपर्टीज, CN रेशो असेल किंवा तुमचं पोटा माती असेल, ते प्रमाण असेल, ह्या फॅक्च्युअल गोष्टी खूप चांगल्या करा ॲग्रिकल्चरच्या. ॲग्रिकल्चर हा खूप स्कोरिंग एरिया. वॉटर मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये पण 5वा पॉईंट बघा, कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल्स, कंपोनंट्स ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट, काही कळलं नाही तर ऑल करा. फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर मॅनेजमेंट, वॉटरशेड मॅनेजमेंट, काही कळलं नाही तर ऑल करा, हे एक टॉपिक करा. रिव्हर अँड वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स, कुठल्या क्रॉपला किती वॉटर लागतं, मागच्या वेळेस राईसचा विचारला. pH टॉलरंट किती असतं, कुठलं क्रॉप हायेस्ट pH क्रॉपवाला आहे, कमीवाला आहे, तो एक पार्ट बेसिकली बघा. त्यानंतर नवीन याच्या जाती ज्या आहेत, कुठली जात कुठल्या काय म्हणतात त्याला क्रॉपची आहे, तो एक भाग फॅक्च्युअल तो शेवटच्या दिवसांमध्ये बघितला पाहिजे. पेपर 2 कडे आपण वळूया. आर्टिकल्स, अमेंडमेंट्स खूप चांगल्या करा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यातल्या लेटेस्टवाल्या जे 4-5 अमेंडमेंट झाल्या त्या डिटेलमध्ये करा, काय काय प्रोव्हिजन होतं, काय काय नाही. आर्टिकल्स, रँडम आर्टिकल्स, बारके छोटे कोपऱ्यातले आर्टिकल्स शेवटच्या दिवसांमध्ये 100% तुम्ही करू शकतात. आदल्या दिवशी पण वाचू शकतात, जेव्हा पेपर 1 आहे ना त्याच्या आधी पण वाचा, किंवा पेपरला जायच्या आधी ॲक्ट जर लवकर झाले तर त्यासोबत हा पार्ट करा. पण याच्यापेक्षा ॲक्ट करणं फार महत्त्वाचं आहे. मग हे आदल्या दिवशी किंवा आता एखाद दिवशी बसून तुम्ही ते लिस्ट जरी काढून ठेवली, लिहून ठेवले ऑड जे तुमच्या लक्षात राहत नाहीत, ते ऑड पण महत्त्वाचे सिलेबसला धरून जे आहेत. जसं तुम्हाला मी सांगतो बघा, सिलेबसमधले पॉईंट मी का म्हणतो एवढं, सरकारिया कमिशन रिकमेंडेशन, डायरेक्ट प्रश्न होता सरकारिया कमिशनवर, आणि तुम्हाला प्रश्न विचारला, समजा तुम्हाला असा अंदाज आला इंडियन फेडरलिझम टॉपिकवरचा हा प्रश्न आहे आणि काहीतरी माहिती दिली आणि हे कुठल्या कमिटीचं रिकमेंडेशन आहे, काहीच आठवलं नाही सिलेबसमध्ये, सरकारिया, सरळ सरकारिया मारा. शक्यतो क्वेश्चन काढताना त्यांनी काय केलं असतं, सरकारिया समोर ठेवूनच प्रश्न काढला असतो. त्यामुळं सिलेबस माहिती असणं, सिलेबसमधले बारीक पॉईंट माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, क्वालिटी फार जास्त आता करण्याची गरज नाही, ते ऑलरेडी केले. ज्युडिशियरी मात्र याच्यातले सगळे टॉपिक चांगले करा. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असेल, PIL असेल, लोकायुक्ता, लोकनायका, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ ज्युडिशियरी, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, पॉवर्स बिवर्स, याच्यावर एक कायम प्रश्न येतो. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप, त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रोल परफॉर्मन्स, हे करंटचा पार्ट आहे की आता जे कर्नाटकामध्ये इलेक्शन झाले, राजस्थानमध्ये झाले, मध्य प्रदेशमध्ये झाले, त्याचं बेसिक स्टॅटिस्टिक, कुठल्या पार्टीला किती मतं मिळाले, कुठल्या पार्टीचे किती
सीट आले, कुठलं गव्हर्नमेंट स्थापन झालं, हे बेसिक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. सोशल बेस मागचाच प्रश्न होता बघा. सोशल बेस म्हणजे काय, कुठल्या पार्टीचा कुठला आहे, कुठली हिंदू आयडिओलॉजीची आहे, कुठली कम्युनिस्ट पार्टी आहे, कुठली सेंट्रिस्ट पार्टी आहे. हा सोशल बेस आहे ना, सिलेबसमधला पॉईंट आहे, त्याच्यावर एखादा प्रश्न येतो. मेजर इंटरेस्ट ग्रुप्स इन महाराष्ट्र, जसं शेतकरी संघटना आहे, प्रहार आहे, प्रहारचा आता पक्षच झाला म्हणा, पण असे जे पॉईंट डायरेक्ट मेन्शन केले त्याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. इलेक्ट्रल प्रोसेसमधला पॉईंट बघा, इलेक्ट्रल रिफॉर्म्स 100% एखादा प्रश्न येईल, तो एक पॉईंट चांगला करायचा. त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट आहे, EVM आहे, इश्यूज ऑफ इलेक्ट्रॉल फंडिंग आणि जो इलेक्ट्रॉल बॉन्ड वगैरे जो आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मास मीडियामध्ये इश्यूज ऑफ फेक न्यूज अँड पेड न्यूज, त्याच्यावरचे जे काय आपण पुस्तकामध्ये आपलं मेन्स ॲनालिसिस पुस्तक आहे खूप डिटेलमध्ये दिलं आहे, तेवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग बघा 10 एज्युकेशन सिस्टीम, पेपर 2 मधला, पेपर 2 GS2 मधलं एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यामध्ये डायरेक्टली दिलेले शब्द प्रश्न होता बघा. कुठला ICT इन एज्युकेशन, NME-ICT, ई पाठशाला, EPG पाठशाला, स्वयंवर तर दरवर्षी प्रश्न आहे. तर तुम्ही बघा सिलेबसला धरूनच प्रश्न फ्रेम होतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ करा शेवटच्या दिवसांमध्ये, MLRC करा. सुधाकर सरांनी एक व्हिडिओ डेमोचा फ्रीमध्ये दिलेला आहे यूट्यूबला, तो बघू शकता. बॅचमध्ये सरांनी 3 व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये लेक्चर कव्हर केलं, तेवढं तुम्ही बघून घ्या MLRCच्या बाबतीमध्ये. आणि बाकीचे जे काय लॉज आहेत ते तुम्ही सगळ्यांनीच केलेले असतील, ते शेवटच्या दिवसांमध्ये बघा. 17वा पब्लिक सर्व्हिसेसमधला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जो आहे, जे डायरेक्ट मेन्शन केलं, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई, यशवंतराव चव्हाण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, IIPA, याच्यावर डायरेक्टली प्रश्न येतो. इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, त्याच्या अंडर काय काय सगळं जसं तसं येणार आहे. त्याच्यानंतर 19वा कन्सेप्ट अप्रोचेस अँड थिअरीज इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हा पॉईंट चांगला करा. पब्लिक पॉलिसी 20वा, हा पण चांगला करा. राईट. तर हे जे आहे हे पेपर 2 मधले महत्त्वाचे जे तुम्ही केले पाहिजे. पेपर 3 मध्ये एज्युकेशनवर 25-30 प्रश्न येतात, तो टॉपिक शेवटच्या दिवसांमध्ये केला पाहिजे. ह्युमन राईट्समध्ये आपले कॉन्स्टिट्यूशनमधले राईट्स आणि UN चे राईट्स कुठले मॅच होतात, 2दा प्रश्न विचारला आहे. तो आपला अप्रोचनं बहुतेक तो उत्तर पण आपण डिस्कस केलं होतं, पण तरीही ते बघून घ्या कुठले कुठल्याला मॅच होतात, त्याच्यावर कायम एक प्रश्न येतो. त्याच्यानंतर लेबर वेलफेअरमध्ये ILOचे कन्व्हेन्शन्स असतील, त्या रिलेटेड काय काय झालेत इंटरनॅशनल, ते एक गोष्ट बघा. इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन, याच्यावर पण कायम फॅक्च्युअल प्रश्न, आणि ते शेवटी बघायला पाहिजे. फॅक्च्युअल पार्ट आहे सगळा, आदल्या दिवशी रात्री बघितलं किंवा पेपर जायच्या आधी बघितलं तरी काय हरकत नाही. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, अगेन त्याच्यावर 5 प्रश्न हमखास आहेत. मागच्या वेळेस थोडे अवघड झाले, दरवर्षी 5 पैकी 5 येत होते, मागच्या वेळेस 4 यायचे पण वांदे झाले होते, त्यामुळे तो एक पार्ट चांगला करा. पेपर 4 मध्ये इकॉनॉमीमध्ये इंटरनॅशनल ट्रेड अँड इंटरनॅशनल कॅपिटल 1.5, हा एक चांगला करा. 2 मध्ये इंडियन इकॉनॉमीमध्ये 2.1 ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स काढल्या असतील तर तो एक चांगला आहे. त्यानंतर कोऑपरेशनवर डेफिनेशनवर थिंकर्स, मी काल परवा एक टेलिग्रामवर स्क्रीनशॉट पण टाकला होता, तेवढे 5 थिंकरच्या 5 डेफिनेशन बघून जा, एक प्रश्न त्याच्यावर येऊन जातो. त्याच्यानंतर तुमचं 2.9 मध्ये इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, परत इकॉनॉमिक सर्वेमधल्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत. ॲग्रिकल्चर, याच्यावर ॲग्रो इकॉनॉमी भाग जो आहे त्याची मी PDF पहिले टाकली होती, ज्यांनी बघितली नाही त्यांनी ग्लान्स करून घ्या. एक लेक्चर यूट्यूबला फ्री टाकलं आहे, 1.52x जरी बघितलं तरी एक अर्ध्या तासामध्ये 20-25 मिनिटामध्ये बघून होऊन जाईल. त्याच्यानंतर सायन्स अँड टेकमध्ये एनर्जी चांगला करा, जिथं तुम्हाला हमखास मार्क पडणार आहेत. त्याच्यानंतर मला असं वाटतं तो जो भाग आहे आपला एनर्जी एक करा. त्याच्यानंतर स्पेस सायन्स करा, न्यूक्लिअर प्रोग्राम एक करा. डिझास्टर मॅनेजमेंट शेवटी करंट बघून जा, लेटेस्ट महाराष्ट्रात झालेले कुठले कुठले महापूर म्हणा, डेट म्हणा, भूकंप म्हणा, भूस्खलन म्हणा, लँडस्लाईड वगैरे झालेल्या, चेंगराचेंगरी झालेल्या, या सगळ्या गोष्टी लेटेस्टमधल्या करंटमधल्या. इंडिया लेवलला पण आता चेन्नई फ्लड आला, ते मॅच्युआंग सायक्लोन जे होतं त्याच्यानुसार डिसेंबरमध्ये, मला वाटतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चेन्नईमध्ये पूर आला, ती एक गोष्ट बघा. आणि बायोटेक आणि कम्प्युटरमध्ये फक्त लिमिटेड गोष्टी करा. आणि सायन्स अँड टेकमध्ये जो सगळ्यांना आवडत होतो, तुम्हाला सांगतो मी, ॲप्रोचचा वापर करा, ठोकताळ्यांचा वापर करा, जास्तीत जास्त LCMचा वापर करा, शक्य असेल तिथं ऑड मॅन आउट पण वापरू शकता. आणि काहीच नाही समजलं सायन्स अँड टेकमध्ये, एक मोलाचा सल्ला देतो, काहीच कळलं नाही, 4ही नवीन ऑप्शन आहेत, सरळ एक ऑप्शनचा विचार करा, स्किप करू नका. 1/4 निगेटिव्ह आहे, 4 अटेम्प्ट केले, 4 मधला 1 जरी बरोबर आला तरी, 5 मधला 1 बरोबर आला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं हा एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीच सुचत नाही, 4 ऑप्शन सारखे दिसतात, पहिल्या पर्यायाकडे जायला काहीही हरकत नाही. राईट. बाकीचे डिटेलमध्ये आपण अप्रोचच्या बॅचमध्ये डिस्कस केलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त मला वाटतं माझ्याकडं अजून सांगायला काही नाही आहे आत्ताच्या मोमेंटला. बाकी डिटेलमध्ये तर खूप आपण चर्चा करू शकलो असतो,
कोणालाही कधीही काहीही वाटलं, माझा नंबर मी सगळ्यांना शेअर केलेला आहे, त्याच्यावर फोन करा. मी पण परीक्षा देतोय, पण मी काय तेवढा सिरियस नाही आहे, त्यामुळे मला पेपरच्या दिवसांमध्ये जरी फोन केला तरी मी तुमच्याशी चर्चा करू शकतो. काही घाबरू नका. शेवटी ऑब्जेक्टिव्हची एक्झाम आहे, काही नाही आठवलं तरी पर्याय समोर दिसणार आहेत, त्यातली एक गोष्ट क्लिक होईलच. काहीच नाही झालं तर अप्रोच तुमच्यासोबत आहेच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काय सेल्फ बिलीफ ठेवा, स्वतःवर ट्रस्ट ठेवा आणि पहिले 5 मिनटं फक्त चांगले हँडल करा. तिथून पुढं सगळं तुमचंच आहे. तुम्ही जो अभ्यास केला आहे तो आहे आणि पेपर तुमच्यासमोर आहे. ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. पेपर चांगला सोडवा, शांततेनं सोडवा आणि टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि 100% चांगले मार्क पडणार. राईट. सो थँक्यू व्हेरी मच.